तर संतोष जगदाळे यांच्या अंत्ययात्रेची ही दृश्य देखील आपण पाहतोय। त्यांचा मित्रपरिवार नातेवाईक मोठ्या संख्येने या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे देखील आपण पाहतोय। शोकाकुल असं हे सगळं वातावरण आहे। कौस्तुभ गणबोटे यांच्या अंत्ययात्रेला देखील एकीकडे सुरुवात झालेली आहे, तर दुसरीकडे संतोष जगदाळे यांच्या अंत्ययात्रेला देखील सुरुवात झालेली आहे। या दोन्ही अंत्ययात्रेची दृश्य आपण पाहतोय। गणबोटे यांची अंत्ययात्रा आणि जगदाळे यांची अंत्ययात्रा, या दोन्ही अंत्ययात्रेची दृश्य। तर शोकाकुल वातावरणामध्ये ही अंत्ययात्रा आता निघालेली आहे। मोठ्या संख्येने गर्दी या अंत्ययात्रेसाठी पाहायला मिळते। कुटुंबातील सदस्य, आत्मस्वकीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराची गर्दी सगळ्यांवर खरं तर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। सर्जिकल स्ट्राइक में एक मुंहतोड़ जवाब दिया था और पाकिस्तान जो आतंक और आतंकवादियों को शरण देते हैं उनको एक मुंहतोड़ जवाब भारत जरूर देगी। फिलहाल श्रद्धांजलि उन परिवारों को, लेकिन जो आतंकवादी बैठे हैं उनको ये समझना पड़ेगा कि एनडीए की सरकार उनको जो मुंह तोड़ जवाब देगी, सर्जिकल स्ट्राइक्स हो या फिर कटिंग ऑफ ऑल टाइज, ये सिर्फ एक झलक है, अभी पिक्चर बाकी है। तर कौस्तुभ गणबोटे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। चंद्रशेखर, काय अपडेट आहे? किती वेळात ही अंत्ययात्रा पोहोचेल? किती वाजता अंत्यसंस्कार केले जातील? कारण आपण पाहतोय उपस्थितांमध्ये आज सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये अश्रू दिसतायत, दुःखाचा डोंगर कोसळलेला दिसतोय। शुभम, खरं तर खूपच हा सगळा दुःखाचा डोंगर जो आहे तो गणबोटे कुटुंबावरती कोसळलेला आहे। कौस्तुभ यांचं पार्थिव आहे ते सध्या त्यांच्या गोकुळनगर परिसरात असलेल्या निवासस्थानावरून वैकुंठच्या दिशेने निघालेलं आहे। साधारण 15 ते 20 मिनिटं जे आहेत ते पार्थिव वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी पोहोचायला लागेल। आपण पाहिलं की अत्यंत त्यांचे नातेवाईक जे आहेत मोठा या ठिकाणी संख्येने उपस्थित आहेत। कौस्तुभ गणबोटे जे आहेत त्यांच्यावरती परवाच्या दिवशी काश्मीरमध्ये ज्या दहशतवाद्यांनी धाड हल्ला केला, या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। त्यांचं पार्थिव आज पहाटेच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानात आणलं होतं आणि काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कौस्तुभ गणबोटे यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन त्यांनी घेतलं। त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा कौस्तुभ यांच्या मृतदेहाचं अंतिम दर्शन घेतलं आणि त्यांचा मृतदेह जो आहे तो सध्या रुग्णवाहिकेतून वैकुंठच्या दिशेने निघालेला चाललेले आहेत। आणि आपण पाहिले की या ठिकाणी पुणेकर या सगळ्या शहीदच म्हणावं लागेल, कारण ज्या धाड हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला त्या शहीदाला सध्या आता वैकुंठच्या दिशेने घेऊन जात आहेत। आणि साधारण 15 ते 20 मिनिटे सगळं अंतर आहे गोकुळनगर ते जे आहे ते वैकुंठ स्मशानभूमी, इतकं अंतर पार करून जे आहेत त्या ठिकाणी त्यांचं मृतदेह पोहोचणार आहे। चंद्रशेखर, कशा पद्धतीच्या भावना उपस्थितांमध्ये पाहायला मिळतात? कारण सगळीकडे दुःखाचं वातावरण आहे, कारण काहींनी आपला मित्र गमावलाय, कुटुंबातील सगळ्यांनी आपला सदस्य गमावलाय, मुलांनी आपला बाप गमावलेला आहे। हे सगळं दुःखाचं वातावरण आहे आणि अंगावर काटा येतो ही सगळी कैफियत ऐकली तर। खरं तर खूपच या ठिकाणचं जर आपण भावना पाहिल्या तर कौस्तुभ यांच्याविषयीची जी त्यांचं मनमिळावू स्वभाव जे आहे ते या ठिकाणी त्यांच्या सगळ्या मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त केली जात आहे। अत्यंत मनमिळावू स्वभावाचे कौस्तुभ गणबोटे गट्टमा नावाने सुद्धा प्रसिद्ध होते। गट्टमा हे त्यांचं ब्रँड होतं। त्यांचा जो फरसाण विक्रीचा व्यवसाय आहे त्या व्यवसायातून अनेक पुणेकरांशी ते जोडून गेले होते। खरं तर कुठं आता तरी त्यांचे दिवस जे आहेत ते आता पूर्ण चांगल्या स्वरूपाचे सुरू झाले होते। अत्यंत शून्यातून त्यांनी हा सगळा व्यवसाय सुरुवात केला होता। मार्केटयार्ड परिसरातील असलेल्या एका डोंगराच्या बाजूला त्यांनी
हा सगळा फरसाणचा कारखाना सुरू केला होता. गट्टमा हे अत्यंत त्यांचा आवडीचं शब्द होता आणि गट्टमा म्हणून त्यांच्या सुपरिचित या सगळ्या भागामध्ये कौतुक जे आहेत गणमूर्ती होते. खरं तर त्यांच्याविषयी भावना व्यक्त करताना त्यांच्या मित्रपरिवारांनी त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांनी ठीक आहे. अक्षरशः या ठिकाणी टाहू फोडलेला आहे. ठीक आहे चंद्रशेखर, महत्त्वाचे अपडेट पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. तर संतोष जगदाळे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे. त्यांच्या अंत्ययात्रेची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. खरं तर शोकाकुल वातावरणामध्ये ही सगळी अंत्ययात्रा आणि जागोजागी त्यांच्या परिसरातील नागरिकांची ही गर्दी देखील आपण पाहतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.